बघा आज आपण उपघटक 7वा चाललेला कंटिन्यू पॉइंट नैसर्गिक संख्या कशा काढायच्यात, दरम्यानच्या नैसर्गिक संख्या काढण्यासाठी दरम्यानच्या नैसर्गिक संख्यांची बेरीज काढण्यासाठी सूत्र जे आहे तर ते सूत्र आपण काय करतोय पाहतोय। काय सूत्र आहे? पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण संख्या। आणि या दोघांच्या मध्ये असणाऱ्या एकूण संख्या कशा काढायच्या तर एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी सूत्र आहे शेवटची संख्या वजा पहिली संख्या अधिक 1। आता उदाहरण दिलंय बघा आपल्याला 10 ते 20 सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती, 10 ते 20 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। मग आता उत्तर लिहिताना बघा 10 ते 20 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी जी आहे तर ती किती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत। इथं 10 ते 20 मधील बघा 10 ते 20 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी काढायची। सूत्र काय दिलेलं आहे? इथे दिलेलं आहे डायरेक्ट बरोबर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले किती 2। आता मी इथं काय करतोय नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर पहिली संख्या कोणती 10 अधिक शेवटची संख्या कोणती 20 भागिले 2 गुणिले एकूण नैसर्गिक संख्या काढायच्यात। एकूण नैसर्गिक संख्या काढण्यासाठी काय सांगितलं होतं शेवटची संख्या 20 वजा 10। आता मी याला डबल कंस टाकतो आणि अधिक 1 करतो। मग आता बघा बरोबर 10 अधिक 20 किती आलं 30/2 इकडे गुणिले 20 वजा 10 10 अधिक 1। मग ह्याने ह्याला भागलं उत्तर किती आलं बघा 15 आणि 10 अधिक 1 किती 11। आणि मग ह्या दोघांचा गुणाकार करायचा आहे 15 गुणिले 11 तर त्याचं उत्तर किती आलं 165। म्हणजे 10 ते 20 मध्ये असणाऱ्या सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज ही किती येणार आहे 165 येणार आहे। हे झालं सूत्राच्या आधारे। आणि मग जर तुम्हाला असं सांगितलं 10 ते 20 मधील तोंडी काढायची म्हणजे तुम्हाला संख्या लिहाव्या लागतील त्यांची बेरीज करावी लागेल म्हणजे प्रश्न काय होऊन जाईल क्लिष्ट होऊन जाईल, उत्तर काय होईल अवघड होऊन जाईल। पुढचा प्रश्न आहे 27 ते 51 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची बेरीज किती। मग आपण ह्याच्यानुसारच जाणार आहे बघा नैसर्गिक संख्यांची बेरीज बरोबर काय दिलं होतं आपल्याला पहिली संख्या अधिक शेवटची संख्या म्हणजे 27 अधिक 51 भागिले 2। आता इथं गुणुले काय करायचंय ह्या दोघांची वजाबाकी करायची आहे। किती आली वजाबाकी बघा 51 वजा 27 अधिक 1। मग यांची वजाबाकी केल्यानंतर उत्तर तुम्हाला मिळेल। अगोदर यांची बेरीज करू 7 आणि 1 8 5 आणि 2 7 गुणुले आता यांचं बघा यांचं किती उत्तर होईल 51 मधून 27 वजा करायचे त्याच्यामध्ये 1 मिळवायचा म्हणजे उत्तर किती यायला पाहिजे आपलं हे बघा 51 अधिक 1 किती झाले रे 52 आणि 52 वजा 27। आता ह्याने इथं भाग जातोय 42 6 आजचे किती आले 1 आणि 92 किती 18 म्हणजे उत्तर किती आलं 39 गुणुले 52 मधून 27 गेले किती राहिले रे 25। आता या दोघांचा गुणाकार करायचा 25 चा पाडा 9 पर्यंत काय करायचं बोलायचं मग उत्तर किती यायला पाहिजे 25 9 किती झालं सांगा ओके 975 उत्तर येतं किती येतं 975 हे सगळ्यांचं एवढं उत्तर आलेलं असेल। आता पुढचा प्रश्न आहे 10वा 20 ते 30 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती। 20 ते 30 मधील आता सरासरी विचारलेली आहे। आता याच्यासाठी मी तुम्हाला काय करतो सूत्र देतो डायरेक्ट इथं अगोदर काय देतो सूत्र हे तुम्ही काय करायचं डोक्यात ठेवायचं आहे।
सरासरी बरोबर पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले किती 2. आता बघा बरं उदाहरणावरून पहिली संख्या किती आहे 20 अधिक 30 भागिले 2. 20 आणि 30 किती झाले 50 आणि 50 भागिले 2 बरोबर किती 25. म्हणजे याचं उत्तर किती आलं मित्रांनो 25. असे हे झाले नैसर्गिक संख्या आणि त्या संख्येवर आधारित प्रश्न. व्यवस्थित लिहून घ्या. बघा नवीन टॉपिक आहे समसंख्या. कुठला टॉपिक समसंख्या. ज्या संख्येला बघा आपण ओळखायच्या कशा त्या ज्या संख्येला 2 निश्चेष भाग जातो तिला समसंख्या म्हणतात. आणि समसंख्याच्या एकक स्थानी आता उदाहरणार्थ 4, 5, 6 अंकी संख्या असेल तर आपल्याला 2 ने भागता येतं का येतं पण वेळ लागतो. मग यासाठी लक्षात काय ठेवायचंय त्या संख्येच्या एकक स्थानी जर बघा समसंख्येच्या एकक स्थानी 0, 2, 4, 6 आणि 8 हे जर अंक असले तर आपण डायरेक्ट काय करायचं ती समसंख्या आहे हे काय करायचं ओळखायचं. दुसरा सर्वात लहान समसंख्या किती आहे 2. 0 नाहीये. सर्वात लहान समसंख्या कोणती आहे 2. तिसरा पॉइंट सर्वात मोठी समसंख्या इन्फिनिटी असंख्य सांगता येत नाही. काय करता येत नाही सांगता येत नाही. सर्वात मोठी संख्या जी आहे कोणती संख्या पाहतोय आपण समसंख्या पाहतोय ती सांगता येत नाही. हा पहिला पॉइंट झाला. दुसरा झाला. तिसरा आता चौथा पॉइंट काय आहे बघा क्रमवार समसंख्यांतील फरक. काय सांगितलंय क्रमवार समसंख्यातील फरक हा कितीचा असतो 2 चा असतो. उदाहरणार्थ क्रमवार समसंख्या 2, 4 आणि यांच्यातला फरक हा किती सांगितला 4 वजा 2 बरोबर किती 2. म्हणजे क्रमवार समसंख्यातील फरक जो आहे तो किती असतो 2 असतो. त्याच्यानंतर 5वा कोणतीही समसंख्या तिच्या आधीच्या समसंख्येपेक्षा ही 2 ने काय असते मोठी असते. उदाहरणार्थ बघा 2, 4 आता 2 ही आधीची आणि 4 नंतरची म्हणजे कोणतीही समसंख्या तिच्या म्हणजे 4 च्या आधी कोण आहे 2 आणि 2 पेक्षा मोठी कोण 4. कळलं म्हणजे काय सांगितलं समसंख्येपेक्षा 2 ने ही मोठी असते. उदाहरणार्थ बघा एक समसंख्या जर x असल्यास पेपर मध्ये तुम्हाला याच्यावर एक प्रश्न विचारला जातो x ही समसंख्या आहे तर तिच्या पुढील समसंख्या कोणती x अधिक 2. कोणती x अधिक 2. बघा x ही समसंख्या असल्यास तिच्या लगतची पुढची एकच शब्द लगतची पुढची समसंख्या काय असणार x अधिक 2. पेपर मध्ये तुम्हाला जर काय केलं y दिला y च्या पुढची क्रमानं येणारी लगतची संख्या समसंख्या कोणती तो y अधिक 2. कळलं. 6वा पॉइंट आहे 2 समसंख्यांची बेरीज ही सम येते. काय 2 समसंख्यांची बेरीज ही समसंख्या येते. म्हणजे उदाहरणार्थ बघा बरं हे बघा 2 अधिक 4 बरोबर किती 6. मग ही 6 ही समसंख्या आहे की नाही आहे. 2 समसंख्यांचा गुणाकार बघा काय सांगितलंय 2 समसंख्यांचा गुणाकार हा सुद्धा काय येतो सम येतो. उदाहरणार्थ बघा 2 गुणिले 4 बरोबर किती 8. 8 ही समसंख्या आहे. एकूण आता बघा हा झाला 7वा मुद्दा. आता 8वा आहे
एकूण समसंख्या काढायच्यात आपल्याला. काय करायच्यात? एकूण समसंख्या काढायच्या आहेत. याच्यासाठी सूत्र शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2 अधिक 1 हे तुमचं काय झालं? सूत्र. म्हणजे जर तुम्हाला त्यांनी दिल्या 10 ते 20 मध्ये 10 आणि 20 या दोन्ही समसंख्या आहेत, यांच्यामध्ये एकूण समसंख्या किती आहेत? एकूण संख्या काढायच्यात ना. मग कशी काढणार? एकूण निम्म्या संख्या असतात. 10 ते 20 मध्ये टोटल संख्या 10 झाल्या, त्याला 2 ने भागलं तर किती येतं? निम्म. म्हणजे शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2 अधिक 1 हे एकूण समसंख्या काढायचं सूत्र. बघा, 8वं एकूण समसंख्या शेवटची संख्या वजा पहिली संख्या भागिले 2 प्लस 1 हे झालं एकूण समसंख्या. म्हणजे दिलेल्या तुमच्या संख्या असतील त्याच्यामध्ये एकूण समसंख्या किती आहेत त्या समसंख्या काढण्यासाठी काय करायचं? हे सूत्र वापरायचं. चला घ्या लिहून व्यवस्थित. बघा, सूत्र आणि काही महत्वाचे पॉइंट आहे त्याच्यामध्ये. कोणते येतं? क्रमवार समसंख्यांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1 सापडलं. n कंसात n अधिक 1 आणि n म्हणजे काय? समसंख्या. हा झाला पहिला मुद्दा. आता दुसरा, क्रमवार समसंख्यांची सरासरी याचं सूत्र आहे n अधिक 1. तिसरं, दरम्यानच्या सर्व समसंख्यांची बेरीज पहिली संख्या अधिक शेवटची संख्या भागिले 2 गुणिले एकूण समसंख्या. एकूण समसंख्या कशा काढायच्या ह्या आधी पाहिलेत आपण. हे तिसरं सूत्र. आता चौथं, दरम्यानच्या सर्व समसंख्यांची सरासरी म्हणजे 10 ते 20 दरम्यान किती संख्या आहेत सम, त्यांची सरासरी किती आहे ती कशी काढायची? तर पहिली संख्या शेवटची संख्या यांची बेरीज करायची, त्याची निमपट म्हणजे 2 त्याला भागायचं. ते तुमचं काय होणार? उत्तर. 5वं, विषम अधिक विषम बरोबर काय येणार? समसंख्या येणार. उदाहरणार्थ बघा, 5वेचं उदाहरण इकडे दाखवतो तुम्हाला मी. विषम अधिक विषम म्हणजे 1 अधिक 3 बरोबर किती आले? 4. संख्या कोणती आली? सम. नंतर सम वजा सम काय येणार? सम. बघा याचं उदाहरण सांगतो. याचं इथं याचं 6 वजा 4 बरोबर किती? 2. हे झालं सम. नंतर विषम वजा विषम. बघा विषम संख्या कोणती आहे? 3 वजा 1 ही विषम संख्या घेतली तर काय होईल उत्तर? 2. याच्यानंतर 8वं बघा, सम गुणिले विषम बरोबर काय सांगितलं? सम. सम संख्या कोणती घेतली मी इथं? 2 गुणिले विषम संख्या कोणती घेतली? 3. या दोघांचा गुणाकार केला 3 दुने किती? 6. 6 संख्या कोणती आली? सम. म्हणजे सम गुणिले विषम बरोबर काय आलं? सम आलं. इथं सम वजा सम बरोबर काय आलं? सम. इथं विषम वजा विषम बरोबर काय आलं? सम. हे झाले तुमचे सूत्र आणि काही महत्वाचे टॉपिक. व्यवस्थित काय करायचे? लिहून घ्यायचे. त्याच्यावर आधारित आपण काय करणार आहोत? उदाहरण पाहणार आहोत. बघा आता या सगळ्या सूत्रांना आधारित आपण काय करणार आहोत? उदाहरण पाहणार आहोत.
पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज किती? काय म्हटलेलं आहे? पहिल्या 5 समसंख्यांची बेरीज किती? आता या क्रमवार समसंख्या दिल्यात, यासाठी सूत्र काय दिलं होतं बघा बरं. समसंख्यांची बेरीज बरोबर n कंसात n अधिक 1. बरोबर. n म्हणजे काय रे? 5. 5 कंसात 5 अधिक 1. 5 गुणुले 5 अधिक 1 6. 6 पंचे 30. झालं. आता पहिल्या 5 समसंख्या बोलल्यात ना, मग आता मी दुसरं ऑर करून सोडून दाखवतो. पहिल्या 5 समसंख्या कोणत्या बघा. 2 4 6 8 आणि 10 आहेत आणि यांची बेरीज मग बघा 2 अधिक 4 अधिक 6 अधिक 8. 6 आणि 4 10, 8 आणि 2 10 आणि हे 10 किती आले रे? 30. कळलं? म्हणजे उदाहरण तुम्ही या सूत्राने गेलात तरी बरोबर येतंय आणि डायरेक्ट लिहिलं तरी बरोबर येतंय. आता इथं बघा पहिल्या 30 समसंख्यांची बेरीज विचारली. आता पहिल्या 30 समसंख्या लिहायला आपल्याला काय होणार? वेळ भरपूर लागणार. कळतंय? मग काय करायचं? डायरेक्ट त्यासाठी सूत्र दिलंय. समसंख्यांची बेरीज बरोबर काय होतं? n कंसात n अधिक 1. मग n म्हणजे किती? 30 कंसात 30 अधिक 1 म्हणजे 30 गुणुले 31. आता यांचा काय करायचं तुम्हाला? गुणाकार. हा 1 न गुणलं तर उत्तर किती येणार? 0. नंतर 3 1 3 आणि 3 3 किती? 9 म्हणजे 930. हे याचं काय झालं? उत्तर. कळलं? आता पहिल्या 5 समसंख्यांची सरासरी यासाठी काय केलं? तुम्हाला सूत्र दिलंय. मग क्रमवार समसंख्यांची सरासरी बघा. क्रमवार समसंख्यांची सरासरी याचं सूत्र काय दिलं होतं? डायरेक्ट n अधिक 1. मग n ची किंमत किती दिली बाळांनो? 5. 5 अधिक 1 किती? 7 झालं उत्तर. 5 अधिक 1 7. आता इथं काय येईल बरं? पहिल्या 22 समसंख्यांची सरासरी. पहिल्या 22 संख्यांची समसरासरी येईल का? श्रेया येईल का तुला सोडवायला? यायचं होतं गणित सोडव. दहा ते 20 मधील सर्व समसंख्यांची बेरीज काढायची आपल्याला. याच्यासाठी सूत्र दिलं होतं तुम्हाला. 10 ते 20 मधील सर्व संख्यांची बेरीज काढायची असेल तर सूत्र काय दिलं होतं बघा. बेरीज बरोबर सूत्र काय दिलं होतं? पहिली संख्या म्हणजे अधिक शेवटची संख्या भागिले 2. आणि इथं सूत्र इकडे काय होतं? गुणुले एकूण समसंख्या. आता 10 ते 20 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत रे? 10 ते 20 मध्ये एकूण समसंख्या किती आहेत? 6. किती आहेत? 6. मग आता बघा 10 अधिक 20 भागिले 2 गुणुले एकूण समसंख्या किती आहे? 6. मग आता काय करायचं? यांचा गुणाकार. 10 20 30. 30 भागिले 2 गुणुले 6. यानं याला भागलं 15. 15 गुणुले 6 बरोबर किती? 15 सक 90. 15 सक 90. हे आलं तुमचं उत्तर. घ्या लिहून.
बघा 20 ते 30 मधील सर्व समसंख्यांची सरासरी आपल्याला काय करायची, काढायची. याच्यासाठी सूत्र काय आहे, सूत्र दिलं होतं सरासरी. सरासरी बरोबर काय सूत्र दिलेलं आहे. सूत्र काय आहे, पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागले 2. पहिली संख्या प्लस शेवटची संख्या भागिले 2. आता बघा पहिली संख्या किती आहे 20, शेवटची संख्या 30 भागिले 2. या दोघांची बेरीज केली किती आली 50. 50 भागिले 2 उत्तर किती 25. उत्तर किती आलं 25. तुमची जोपर्यंत प्रॅक्टिस होत नाही तोपर्यंत उदाहरण काय करायचे, व्यवस्थित सूत्र सोडवायचं. आणि एकदा प्रॅक्टिस झाली तर तुम्ही ओरली उत्तर देऊ शकता. बघा 20 ते 30. आता उदाहरणार्थ आपण घेऊया एखाद्या काय 10 ते 20 मधील संख्यांची सरासरी किती. 10 अधिक 20 30. 30 भागिले 2 15. आलं कळलं डायरेक्ट. 40 अधिक 50 40. इथं 20 अधिक 30 दिलेले होते बरोबर. 40 अधिक 50 दिले तर काय करता येईल आपल्याला, दोघांची बेरीज 40 50 किती झाले 90. आणि त्याला कितीने भागायचं 2. उत्तर किती आलं 45. कळलं. म्हणजे हे तुमची प्रॅक्टिस झाली पाहिजे. ठीक आहे, आज आपण इथंच थांबूया.